वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईमध्ये भर। रत्नागिरीमध्ये केवळ 41.13% पाणीसाठा। नातूवाडी, गड नदी आणि अर्जुना धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम। नांदेडच्या चिंचाळा गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी। लोकशाही मराठीच्या बातमीची आरोग्य विभागाने घेतली दखल। सिद्धेश्वरमधील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न। आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते लोकार्पण। कडक उन्हाळ्यामध्ये अमरावतीत 70 गावात पाणी टंचाई। मेळघाटात पाणी टंचाईची समस्या तीव्र, तर विहिरींनी देखील तळ गाठला। दामणी प्रकल्पग्रस्तांच्या विविध वसाहतीमधील नागरी सुविधांचं लोकार्पण। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण। अहिल्यानगरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक, तर चोरट्यांकडून 15 दुचाकी जप्त। अंबरनाथमध्ये उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांच्या घराबाहेर गोळीबार। अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती, तर पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। पेट्रोल भरण्याच्या वादातून तरुणाला लोखंडी पाईपनं मारहाण। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरची घटना। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। जालन्यात वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।